आणि आता जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी। सुरुवात करूयात। विधान परिषदेतील शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपसभापती नीलम गोरेंना पत्र लिहिलं आहे। शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोदपदी निवड करण्याचा ठराव झाल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे। अधिवेशनासाठी तालिका अध्यक्षांची नावं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर त्यांनी केलेली आहेत। या यादीत ठाकरे गटातील आमदारांना स्थान न देण्यात आल्यानं चर्चा सुरू झाली। या यादीत भाजपचे आमदार योगेश सागर, शिवसेनेच्या शिंदे गटाचे संजय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा, काँग्रेसचे सुभाष धोटे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। पेणमध्ये शेकापला खिंडार पडणार आहे, कारण माजी आमदार धैर्यशील पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करतात। त्यामुळे प्रस्तावित जिल्हा परिषद आणि पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे। गोंदियात मालमत्ता कर वसुली पथकाने धडक कारवाई सुरू केली। पहिल्याच दिवशी पथकाने 2 दुकानं आणि एका घराला सील ठोकले। त्यामुळे थकबाकीदारांचं धाबं दणाणलंय। वाढती गुन्हेगारी लक्षात घेता अहमदनगर शहरामध्ये 500 कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं। यामध्ये शहरातल्या प्रत्येक चौकात सीसीटीव्ही बसवले जातील आणि याचं स्वतंत्र कंट्रोल रूम देखील असणार आहे। अहमदनगर शहरातील डॉक्टर अरुण वैद्य यांच्या घरी सशस्त्र दरोडा घालण्यात आला। 6 ते 7 जण घरात घुसले आणि अरुण वैद्य यांना लोखंडी रॉडने मारहाण करत घरातील 28 तोळे सोनं लंपास केलं। कांद्याचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकरी हतबल झालेत। अहमदनगरच्या नेप्तीच्या कांदा बाजारात कांद्याला सरासरी 5 ते 6 रुपये दर मिळतोय। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं। राज्यातून एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळात 9.5 लाख टन कांदा निर्यात झालाय। मात्र तरीही राज्यात कांद्याचे दर कोसळले। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित 16 मागण्या सरकारनं मान्य केल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक आहेत। एसटी जनसंघाच्या नेतृत्वात आझाद मैदान इथे आंदोलन करण्यात येणार आहे। राज्य सरकारनं संपाची दखल न घेतल्यामुळे संतप्त अंगणवाडी कर्मचारी उद्यापासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करतायत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारने गेली 5.5 वर्ष मानधनात कोणतीही वाढ न दिल्यानं अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झाले। पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाने 24 तास उपलब्ध असणारी हेल्पलाईन सुरू केली आणि त्यामुळे आता पाण्यासंबंधी तुमच्या असणाऱ्या अडचणींची सोडवणूक करणं शक्य होणार आहे। माढाच्या पुणे मंडळाच्या 6058 घरांच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून 46,000हून अधिक अर्ज सादर झालेले आहेत। औरंगाबाद मंडळाच्या 936 घरांच्या सोडतीला अतिशय थंड प्रतिसाद मिळताना दिसतोय। कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमधून सिंधुदुर्गमधील वर्धेमध्ये नळपाणी योजनेसाठी 1,23,67,000 मंजूर झालेत। या कामाचं वैभव नाईकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी देवीची पालखी नाचवली। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कोणिवली ग्रामदैवत श्रीरंग भैरी देवीची पालखी केळवत गावी भक्तांच्या भेटीला आली आहे। पालखीचं आगमन होताच आबालवृद्धांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं। पालखी नाचवण्यासोबतच संकासूर नाचवण्याची प्रथा देखील जपण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील खिरडी गावाने शिमगोत्सवाची काटखेळ परंपरा जपली आहे। सालाबादप्रमाणे काटखेळ नाचाची परंपरा जुन्यांसह तरुणांकडूनही जपली जाते। शहापूरकरांचा ग्रामदैवत असणारा श्री वेताळेश्वर स्वामी यात्रेला सुरुवात झाली। 1 मार्च पर्यंत ही यात्रा सुरू असून या यात्रेला 300 वर्षांची परंपरा आहे। मावळ तालुक्यातील माऊ दमडेवाडी या गावात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला। यामध्ये रेड्याच्या मुखी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वेद बोलावले। संत ज्ञानेश्वर महाराज यांनी निर्जीव भिंत चालवली, याचा देखावा तयार करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर इथल्या रत्नप्रभा शोरूम मध्ये ई रिक्षा पेटवल्याचा प्रकार समोर आला। सततची वाहन दुरुस्ती, खर्च होणारा पैसा तसंच शोरूम चालक व्यवस्थापकांकडून न मिळणाऱ्या प्रतिसादाला कंटाळून मालकानेच ई रिक्षाला आग लावली। आसनगाव इथे वनविभागाच्या कार्यालयाजवळील परिसरात वणवा पेटला। यात शेकडो झाडं जळून खाक झाली आहेत। 100 फुटांच्या अंतरावर वनविभागाचं कार्यालय असूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात उशीर झाल्यानं झाडांचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे। चोपडा तालुक्यातील शेतीसाठी हातनूर धरणातील 3रं आवर्तन सोडण्यात आलं। या पाण्याचा रब्बी हंगामाला मोठा फायदा होणार आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला।
थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्याने झाडावर चढून विरू स्टाईल आंदोलन केल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तहसील परिसरात घडला। शिपाई पदावर कार्यरत असलेले राकेश बोरकर यांचा 7 महिन्यांचा पगार थकीत आहे। घराजवळ बस का नाही थांबवली म्हणून एका महिलेने चालत्या बसमध्ये बस वाहकाला शिवीगाळ करत मारहाण केली। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथल्या संजयनगर भागात ही घटना घडली आणि या प्रकरणी बस वाहकाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कोल्हापुरात शिरोळ नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यासह 4 लाच घेताना अटक करण्यात आली। बांधकाम परवाना देण्यासाठी 1,75,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी इथल्या शेतकऱ्याच्या घराचं कुलूप तोडून चोरी करण्यात आली। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वाळुंज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। कुडाळमध्ये बेदरकारपणे डंपर चालवणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली होती आणि त्यामुळे वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांची भंबीरी उडाली। यावेळी ड्रंक अँड ड्राईव्हचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पुन्हा एकदा 2 बिबट्यांचं दर्शन झालं। हे बिबटे वावरत असताना कॅमेऱ्यात कैद झाले असून परिसरात भीतीचं वातावरण आहे। वाशिमच्या मानोरा शहरात गोवंशाच्या मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या मिनी ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांनी ट्रक जप्त करून 3 जणांना ताब्यात घेतलंय। गोंदिया शहरात पोलिसांनी चार्ली पथकाची निर्मिती केली। 112 क्रमांकावर फोन करून मदत मिळवता येणार आहे। कापसाला योग्य भाव मिळेल या आशेने घरात साठवणूक करून ठेवलेल्या कापसावर कीटकनाशक फवारण्याची वेळ संभाजीनगरमधल्या शेतकऱ्यांवरती आली आहे। साठवणूक करून ठेवलेल्या कापसावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव पडत असल्यानं शेतकरी कुटुंबात खाज तसंच त्वचा विकाराचे रोग बळावत आहेत। सातारा पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच झालेल्या काँक्रिटीकरणाला मोठ्या भेगा आणि खड्डे पडलेत। मार्गाची तातडीनं दुरुस्ती न केल्यास 9 मार्चपासून बेमुदत उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय। अहमदनगरमध्ये बजरंग दलाच्या 2 कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। महसूल विभागाकडून ही छत्रपती संभाजीनगरला मान्यता देण्यात आली आहे। महसूल विभागाने अधिसूचना जारी केली आहे। त्यामुळे आता विभाग, उपविभाग, जिल्हा, तालुका, गाव सर्व छत्रपती संभाजीनगर झालंय। 9च्या महिला IPS अधिकारी विनीता साहू यांना बढती मिळाली। विनीता साहू यांची वरिष्ठ पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे। बारामतीमध्ये सोशल मीडियावर एका युवकाने कोयत्यासह फोटो ठेवला होता, पण कोयत्याचा फोटो ठेवणं या युवकाला चांगलंच महागात पडलं। कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। दापोलीत देव धावजींची पालखी भक्तांच्या भेटीला आली आहे। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह दिसून येतोय। 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथल्या SPM महाविद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपले प्रकल्प सादर केलेत। चंद्रपूरच्या बल्लारपूर मार्गावरील जंगलात बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला। वन विभागाच्या पथकानं पंचनामा करून गुन्हा दाखल केला। बीडच्या परळीत मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। इतकंच नाही तर पोलिसात तक्रार करायला गेल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली आहे। वन्यजीवांची शिकार करून तस्करी करणाऱ्या 5 आरोपींना वनविभाग आणि पोलिसांनी अटक केली। यात या आरोपीने नेवागाव व्याघ्र प्रकल्पातील दुर्मिळ असणाऱ्या काळ्या बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली आहे। श्री श्री रविशंकर यांनी ठाण्याला शिवाला रुद्राचं परोपकारी रूप मांडणारा पारंपरिक वैदिक सोहळा असलेल्या महारुद्र पूजेची सांगता केली। त्यानंतर हजारो उपस्थितांनी एकत्रितपणे जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी शांती मंत्राचा जप केला। भारत हे हिंदू राष्ट्र होतं आहे आणि हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं जाईल। कोणाची हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असं बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं। पर्यावरण आणि कृषी विषयक कामकाजाची माहिती घेण्यासाठी स्टुडिओमधून कोकणात 20 विद्यार्थी आणि शिक्षक आलेले आहेत। त्यांचं स्वागत करताना अभिनेते प्रभाकर मोरे यांनी शालू या प्रसिद्ध गाण्यावर पाहुण्यांना ठेका धरायला भाग पाडलं। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहराजवळील शहरातील शिवाजी पार्कमध्ये 2 मुलींची जोरदार फ्रीस्टाईल हाणामारी झाली। प्रेम प्रकरणातून ही हाणामारी झाल्याचं बोललं जातं।
सांगली जिल्ह्यातल्या वर्णावती इथे बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केलं. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते. नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर आडगावजवळ दुचाकीने अचानक पेट घेतला. या आगीत दुचाकी जळून पूर्णपणे खाक झाली आहे. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. हिंगोलीच्या वसमत शहरात एका गॅरेजवर ट्रकला वेल्डिंगचं काम करत असताना अचानक आग लागली. शहरातील वीटभट्टी परिसरात ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने पोहोचत ही आग आटोक्यात आणली आहे. मराठी राजभाषा दिनाचा औचित्य साधून 8 वर्षांच्या चिमुकलीनं भैरवगड कडा सर केलं. त्यामुळे चिमुकलीचं सर्वत्र कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात तापमान वाढलं असून शहराचं तापमान 30 अंशाच्या पार गेलंय. यंदा महिनाभर अगोदरच शहराला उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाल्यानं रस्ते सामसूम झाले. वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढल्यानं पैनगंगा नदीसह काटेपूर्णा, अडाण, भोळपेंड या नद्या दरवर्षीपेक्षा महिनाभर अगोदरच कोरड्या पडल्यात आणि यामुळे शेती सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. नांदेड जिल्ह्यातील दत्त टेकडी परिसरातील वनविभागाच्या पर्यटन स्थळाची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणच्या अनेक साहित्याची मोडतोड झाली आहे. नागरिकांनी तक्रार करून देखील वनविभागाने साहित्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून उर्वरित युक्तिवाद होणार असून सलग 3 दिवस ही सुनावणी पार पडेल. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. विविध मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने विधिमंडळात 6,383 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत आणि या पुरवणी मागण्यांमध्ये उद्योगांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी 763 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत. तसंच मनसे नेते अमित ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही नाशिक दौऱ्यावरती आहेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीच रवींद्र धंगेकर समर्थकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याची चर्चा सुरू झाली आहे. पुण्याच्या वडगावमध्ये निकालाआधीच धंगेकरांच्या विजयाचं बॅनर लावण्यात आले. रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला. चंद्रपूरच्या शिवगर्जना यात्रेतील जाहीर सभेत चंद्रकांत खैरेंनी भाजपवर टीका केली. रावसाहेब दानवे यांनी विरोधात काम करून मला पाडलं तर हंसराज अहिर यांना भाजपच्या मुनगंटीवार यांनी पाडलं असा आरोप खैरेंनी केलाय. भाजपने स्वतःचं घर सांभाळावं असा टोला देखील त्यांनी लगावला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला रवी राणांनी उत्तर दिले. 33 महिन्यात काय दिवे लावले ते मिटकरींनी सांगावं असा पलटवार राणांनी केलाय. मिटकरी स्वतःचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही रवी राणांनी लगावला. बाकी सगळं चोरता येतं पण आई वडिलांनी केलेले संस्कार चोरता येत नाही. ज्यांच्यावर संस्कार नसतात त्यांना चोरीचा माल लागतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. निवडणूक आयोगावरून आमचा विश्वास उडाला, तो चुना लावणारा आयोग अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला. वडील जे बोलतात तेच आदित्य ठाकरे बोलतात. आदित्य ठाकरे यांनी जे दौरे केले त्याचा खर्च कुठून आणि कशातून केला, तुमचा व्यवसाय आणि कोणत्या कंपन्यात ते सांगा, आम्ही तोंड उघडलं तर बोलू नका असं नरेश मस्के म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान भवनातून निघताना त्यांचा पायऱ्यांवरती तोल गेला. तितक्यात गिरीश महाजनांनी मुख्यमंत्र्यांना सावरलंय. विधिमंडळाच्या अधिवेशनात हिरकणी कक्ष नसल्याची तक्रार करत आमदार सरोज अहिरे यांनी सरकारी यंत्रणेवर टीका केली होती आणि त्यानंतर आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी आमदार सरोज अहिरे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत दिलगिरी व्यक्त केली. 2015 मध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बच्चू कडूंना धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. बच्चू कडूंना कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत बसवून ठेवण्यात आलं आणि 2,500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. चहापानाच्या खर्चाचा मीही लाभार्थी असल्याची कबुली आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. वर्षा बंगल्यावर रात्री 12 वाजता आम जनता हजर असते, त्यांच्या चहापानावर खर्च होतो असं सांगत आपणही लाभार्थी असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी शाळकरी मुलांनी वेडात मराठी वीर दौडले सात हे गाणं गायलं. महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. निधी वितरणात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नको, तसंच मुंबईच्या सर्व प्रभागांमध्ये विकासासाठी समान निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या साहित्य अकादमी इथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। मुंबईतील दहिसर येथे मनसेतर्फे दहिसर रेल्वे स्टेशनजवळ जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यात लोकांनी मोठ्या संख्येने मराठी भाषेत आपलं हस्ताक्षर काढून मराठी भाषा दिन साजरा केला। जुन्नरमधील खोदवडमध्ये एका जेसीबी चालकाने आपल्या मुलीची जेसीबीच्या बकेटमध्ये बसून वरात काढली। त्यामुळे जुन्नरमध्ये सध्या या अनोख्या वरातीच्या चर्चा जोरदार रंगल्या। कोरेगाव येथे तरुण गिर्यारोहक समीर मालुसरे यांनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो सर केलेला आहे। त्यांनी या शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती नेऊन तिरंग्यासह भगवा ध्वजही फडकवला। धाराशिवमध्ये वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीतील पगार मिळत नसल्याच्या कारणावरून मुलानं उपोषण सुरू केले। जोपर्यंत वडिलांच्या हक्काचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यानं व्यक्त केला। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिव इथे आम आदमी पार्टीने जोरदार निदर्शनं केली आणि यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुरातत्व विभागाचे अधिकारी आज कोल्हापूरमधील अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करणार आहेत। मूर्तीला इजा पोहोचल्याने पुरातत्व विभागाकडून तातडीने पाहणी करण्यात येते। जळगाव जिल्हा न्यायालयानं प्रवीण चव्हाणांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। मराठा विद्याप्रसारक मंडळ प्रकरणी प्रवीण चव्हाणांना काल अटक करण्यात आली होती। नांदेडच्या नायगाव पंचायत समितीच्या बीडीओ कक्षात एकानं पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। गावात दलित वस्ती योजनेअंतर्गत बोगस कामं झालेली आहेत आणि त्याची चौकशी होत नसल्यानं राजरत्न डुमनेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला। अमरावतीत चांदूर रेल्वेत हरभरा खरेदीच्या नोंदणीचे आदेशच नाहीत। नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू होईल असं पत्र सोशल मीडियावर फिरत होतं आणि यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या, परंतु नोंदणीच सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला। सातारामधील परळी भागामध्ये वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होते आणि वन विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यानं याविरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आक्रोश मोर्चा काढला। चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्यालयावर अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने जोरदार आंदोलन केलं। वाढीव मानधन आणि सेवानिवृत्ती लाभ देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येते। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेली 8 गावांचे विलीनीकरण मध्य प्रदेशात करावं अथवा केंद्रशासित गावं म्हणून घोषित करण्यात यावं या मागणीसाठी नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन सादर केलं। महिलांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या राज्य महिला आयोगाची बरखास्ती करा या मागणीसाठी बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। महिला आयोगाला तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले। जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी परभणीमध्ये सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत। 14 मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेच्या कामगार सेनेकडून मोर्चा काढण्यात आला आहे। खासगी कंत्राटदारांकडून कामगारांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं। जत तालुक्याच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुका उपविभागीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं। जत तालुक्याचं तातडीने विभाजन करावं यासाठी विविध मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या। अमरावती जिल्ह्यामध्ये डिसेंबर महिन्यात 257 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यामध्ये 1364 उमेदवारांनी विहित कालावधीत उमेदवारी खर्च सादर केला नव्हता। आता या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।